मॅडम, जर मला "मी पुन्हा उशिरा येणार नाही" हा मेसेज 100 वेळा प्रिंट करायचा असेल, तर 100 वेळा कोड लिहावा लागेल का? एवढी मेहनत माझ्याकडून होणार नाही. अरे राहुल, टेन्शन नको घेऊस. स्मार्ट प्रोग्रामर कधीच कष्ट करत नाहीत. ते डोकं चालवतात. यासाठीच पायथनमध्ये असतात लूप्स. पायथनमध्ये 2 मुख्य लूप्स आहेत. एक फॉर लूप. जेव्हा आपल्याला नक्की माहीत असतं की एखादं काम किती वेळा करायचंय, उदाहरण 10 वेळा किंवा 100 वेळा. व्हाईल लूप. जोपर्यंत एखादी अट पूर्ण होत नाही तोपर्यंत ते काम चालूच राहतं. रिअल लाईफ उदाहरण. समजा तुला शाळेत शिक्षा मिळाली की मैदानाचे 5 खेरे मार. इथे तुला संख्या माहितीये, म्हणून हा झाला फॉर लूप. पण जर पीटी सरांनी सांगितलं की जोपर्यंत तू थकत नाहीस तोपर्यंत पळत राहा, तर हा झाला व्हाईल लूप. जोपर्यंत तुझा स्टॅमिना आहे तोपर्यंत तुझा पळण्याचा प्रोग्राम चालूच राहणार. आहे ना कडक? कष्टापेक्षा लॉजिक वापरा आणि मशीनकडून काम करून घ्या. अशाच मजेदार पद्धतीने कोडिंग शिकण्यासाठी सबस्क्राईब करा कोडिंगची मिसळ.